नमस्कार मंडळी. जुन्या दिवसाची नवीन सुरुवात. आज तर माझा आवाज तुम्हाला अजून जास्त बोंबाडशी कनेक्ट करेल, कारण माझ्या आवाजाची वाट लागली आहे. त्याच्यामुळे अजून छान प्रकारे बोंबाडसारखा आवाज येतो आहे. तर म्हटलं का नाही आपण का या संधीचा फायदा घ्यावा आणि बोंबाडचा आवाज अजून छान प्रकारे काढावा. म्हणूनच मी आज नव्या दिवसाची नवी सुरुवात केलेली आहे. तर चला मग सुरू करूया. तुम्हाला माहिती आहे काय, आता मी नवीन बोलायला शिकले आहे. पहिले मी तुम्हाला माहितीच राहतं बोलायची. आता मी तुम्हाला माहिती आहे काय म्हणते. हे मी सगळं नवीन शिकले आहे, फक्त आणि फक्त जीजीमुळे. तर तुम्हाला माहिती आहे काय की ते असं अलाउड नाही राहत. आणि हे माझं स्वतःचं घर आहे. मला एक कॉमेंट आलेली, तुम्हाला जीजी सांगेल काय आहे ते. हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, हिला एक कॉमेंट आलेली आणि त्यामध्ये लिहिलं होतं की हे सगळं तू करतेस तर हे तुझं स्वतःचं घर आहे का की रेंटने घेतलेलं आहे ते सांग ना. तर हिने त्याच्यावरती एकदम उद्धट आन्सर दिलेलं की स्वतःचं आहे, रेंटने इथे असं काही करायला अलाउड नाही राहत आणि असं कोण खर्च करेल का रेंटच्या घरावर. वा रे वा, आली मोठी शाणी. काय तर म्हणे हे स्वतःचं आहे आणि असं कोण खर्च करतं का, इतका खर्च कोण करेल रेंटच्या घरावर. आणि इथे असं अलाउड नाही राहतं. अलाउड नॉट अलाउडच्या गोष्टी तर तू करूच नको. तू काय काय करते आणि काय नाही ना ते सगळ्यांना माहिती आहे. आणि राहिला प्रश्न ते रेंटचं नाही आहे स्वतःचं आहे, तर आम्ही का बरं विश्वास ठेवावा, का बरं सांग. असं तर तू किती टेपा मारते, किती फेकते. तू तर म्हणाली होतीस की माझे सगळी घरं आहेत, माझं पुण्याचं घर पण अजून आहे, पण ते तर तू 4 वर्षापूर्वीच विकलंय. म्हणजे जेव्हा तू तिथे गेली होती लास्ट टू लास्ट टाईम इंडियाला मण्यारबरोबर, जेव्हा तुमची अखेरची हकालपट्टी झाली त्यावेळेला तू ते होम टूर दिलं होतंस त्या रिकामी घराचं. ते लास्ट होतं, ते तुझ्यासाठी पण लास्ट होतं आणि तुझ्या त्या सडक्या अंड्यांसाठी पण लास्ट होतं. कारण ते घर तू विकून टाकलेलं आहेस त्यावेळेला जेव्हा आपण विकतो आणि मग आपण त्यावेळेला जे क्लिनिंग आणि कलरिंग वगैरे सगळं करतो ना, ते करून हिने एकदम फ्रेश अपार्टमेंट रेडी करून ते तेव्हा विकायला काढलेलं किंवा ते विकलं गेलं होतं. आणि त्याच वेळेला हिने ते होम टूर दिली होती त्या घराची, कारण हिलाही ते माहिती होतं की ह्याच्या पुढे कधी ते दाखवायला मिळणार नाही आहे. तर लास्ट टाईम तिने ते दाखवून घेतलं. आणि ते अजूनही सांगते की नाही माझं तर किचन पण होणार नाही वगैरे. अशा थापा तर तो खूप मारलेस ग बाई, बंडलबाज बाई आहेस. त्याच्यामुळे तू काय बोलतेस याच्यावरती कसा काय विश्वास ठेवणार, आम्हाला नाही विश्वास. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती रे बाप रे, किती फालतूचं. म्हणजे यांना कुठून काय घबाड हाती लागले की भिकेला लागलेत की नक्की काय प्रकार आहे यांचा तेच कळत नाही. मला वाटतं इतका पैसा खाता तुम्ही मुलींचा, इतका पैसा खाऊन खाऊन. कारण इतकं एकामागे एक खर्च खर्च खर्च, नॉन स्टॉप खर्च. ह्यांचं आमदनी किती आणि खर्चा किती आहे त्याचंच काय मला रेशो काय समजत नाही आहे. मण्यारची मेहनत मण्याऱ्यासाठी खूप 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 मेहनत करतात आणि त्यांचं हे स्वप्न होतं. एक तर त्याची स्वप्न म्हणण्यापेक्षा काय त्याचे ते नाईटमेअर्स कधी संपतच नाहीत बाबा. इच्छाधारी नागाच्या काय म्हणतात त्या, किती त्या इच्छा आहेत, त्याला काही लिमिटच नाही आहे. नुसत्या इच्छांवर इच्छाच आहे त्याच्या. आणि राहिला प्रश्न मेहनतीचा, तर मेहनत करताना तर तो काहीच दिसत नाही. काय मेहनत करतो तो, किती लोक, तुला काय माहिती आहे ग. नुसतं ठगवायची मेहनत म्हणजे मेहनत नाही आहे ती, त्याला ठगवणं म्हणतात. ठगवण्या पलीकडे तो काहीच करत नाही. मेहनत कशाशी खातात तुम्हाला माहिती आहे का दोघांना पण. भुरटे लोक, चोरटे कुठचे. मुलींचा पैसा खाणं ह्याला मेहनत नाही म्हणत. कसं आहे माहिती आहे मंडळी, एकतर बघा ह्याची ती सॅलरी काय येत असेल थुकरण काहीतरी करून, थुकपट्टी करून त्या बॉसची चाटून बिटून काय कमवतो ते कमवतो. आणि मग हिचं एक्स्ट्रा अंड्यांमुळे अर्निंग होतं ते आहे. आणि प्लस मुलींचं जेवढं पैसा येतो त्याचा तर 1% पण त्यांच्यावर खर्च होत नाही. त्याच्यामुळे ते तर दोन मुलींचं म्हणजे एक्स्ट्रा ह्यांचं काही असं टाइमपास करायला ते त्यांच्यासाठी खूप होऊन जातं. म्हणजे हा प्रश्न ना बऱ्याच लोकांना पडलेला की एकामागे एक हे ह्या सगळ्या गोष्टी करतायत, तर हे कसं, तर हे असं. बाकी त्यांचे लिव्हिंग स्टँडर्ड्स तर आपण बघितलेच आहेत. एकदम म्हणजे एकदम काय म्हणतात, बेअर मिनिममपेक्षा पण एकदम मिनिमम आहेत. त्याच्यामुळे तोही खर्च नाही आहे. असे चिमटे काढून नुसते चणे वाटाणे फुटाणे खाऊन जगतात हे लोक.
त्याच्यामुळे आणि काय कॉफी प्यायची, भूक मारायची, कॉफी प्यायची, भूक मारायची. कॉफीच्या बाता तर अशा मारते की बापरे मला कॅपुचिनो लागते आणि मी आता कॅपुचिनो पिणार होती, कॅपुचिनो, आणि कॅपुचिनो संपली. मग मी आता ऑर्डर केलं. सॉरी, आज तुम्हाला थोडं म्हणजे नाक ओढल्यासारखं वाटेल कारण मला सर्दी अजूनही गेलेली नाही आहे. तर हां, आता कॅपुचिनो मी हे घेऊन ठेवते आणि कॅप्सूल संपले तरी मग ही पावडर, मग हे मशीनमध्ये नाही बनवता येत, मग आम्ही पावडरचं बनवतो, ते आम्हाला बनवावं लागतं. मग ते मशीनमध्ये फक्त पॉट्स जातात, पण ते पॉट्स संपले आहेत. हे सगळं हिचं बकवास. म्हणजे ही बाई, हिची साधी उकाळा प्यायची पण लायकी नाही, ही कॅपुचिनोच्या गोष्टी करते. मी कॅपुचिनो मला पाहिजे होती, कॅपुचिनो कुठे पण गेली तरी मी कॅपुचिनो पिते, मी कॅपुचिनो ऑर्डर केली, कॅपुचिनो नुसती ते एक शिकली आहे, तेच बरळत असते, तेच आपलं तेच मी पित असते. आणि मी तर टी लवर आहे, मी तर एकदम बिना साखरचा साखर पिते, सॉरी चहा पिते. आणि मी कधीतरीच आम्ही असं कॉफी, आणि कॉफीने एकदा तर काय म्हणजे भांग पिल्यासारखी काय बोलते, एकतर हिलाच कळत नाही. एकदा बोलते की मी चहा बनवून घेऊन आली आहे कारण कॉफीने ना फ्रेश वाटत नाही, कॉफीने आपल्याला ती चहाची सवय असते तर मग कॉफी पिऊन आपल्याला ते असं नाही होत, आपल्याला चहाच लागतो. मग म्हणते की नाही मला कॅपुचिनो लागते. अरे काय तू बरी आहेस ना फालतू, पी ना, गपचूप पी ना, स्वतः पी, नाही तर काय पण नको पिऊ, आम्हाला नको पकवूस. मोठं दाखवत असते, हुशारी मारत असते, कॅपुचिनो पिते. दुसरा पण काय काय तरी आम्ही खूप काय काय, जाऊ दे आता बोलली असती, गप ना जा ना पागलबाई, नुसती पकवते. काय समजते काय माहित स्वतःला. कधी बघितलं पण नाही ना, ते मिळालं ना त्यांची हालत ही अशी असते. मग एकच गोष्ट ते असं काहीतरी म्हणजे त्याचं काही ते त्यांना वाटतच नाही की हे सत्य परिस्थिती आहे, आपल्याला हे मिळतंय, ते डायजेस्टच करू शकत नाही. ते लोक हे असं करतात, नुसतं एकच तेच आपण काहीतरी एक खूप मोठं, म्हणजे लोकांसाठी ती एकदम क्षुल्लक गोष्ट असते, काहीच नाही आहे. इट इज सो कॉमन आणि एकदम किती मिनिमम आहे हे एकदमच, की काय कॅपुचिनो इज नथिंग. पण तू तर त्याचं इतकं बापरे असं केलंय की काय माहिती. सिम्पल कॉफी पण बोलू शकते, पण नाही, उगाचच मी कॅपुचिनो पिते म्हणजे थोडंसं असं गावठी स्टँडर्ड दाखवायला आपलं, फालतू कुठची. आणि राहिला प्रश्न त्या सनरूमचा, विच इज वरांदा काय आता, म्हणजे तिकडे सनरूमला वरांदा म्हणतात का काय माहिती, पण ॲटलिस्ट तो शब्द तरी बाबा नीट उच्चारला हिने. वृंदाबिंदा काय बोलली नाही नशीब, नाही तर वरांडा नाही बोलली म्हणून नशीब. पण बघा आता त्याचं पण कौतुक बघा, साधं ओटी पडवी पण नसलेल्या घरात लिटरली ही काय म्हणजे हिचा अख्खा जन्म गेला, जरा पण म्हणजे काहीच नाही त्या घराला, त्या घरातला वाटा पण न सोडणारी बाई मोठा वरांदाच्या गोष्टी करते आणि आमची स्वप्न आणि आमचं काय. अरे देवा कसली भयंकर बाई आहे ही. आणि का नाही दिली होम टूर, कारण का हे करायचं होतं. आणि आता ह्याच्यामध्ये ना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की आता बाबा तुला घर घेऊन किती दिवस झाले. पहिले तू बोलली की सगळा पसारा आहे म्हणून मी नाही देत आहे, मग नंतर तिकडे सेट झाल्यानंतर तू म्हणाली की अजून काहीतरी काम बाकी आहे म्हणून मी नाही देत आहे, तुम्हाला कळेल ते काय आहे. बट हे तर एक्सटर्नल काम होतं ना, हे घराचं म्हणजे जो घराचा मेन लेआउट आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की जो ॲक्च्युअल लेआउट आहे ते तर नाही आहे ना, त्याच्यामध्ये हे येत नाही. चल बाबा तुझं काहीतरी बेडरूमचं काम आहे, जे मुख्य घरामध्ये जे तुम्हाला जसं जे घर मिळालं होतं त्याच्यामध्ये जर तुमचं काही काम बाकी आहे तर गोष्ट वेगळी आहे, तू नाही देतेस. पण हे तर एक्सटर्नल होतं ना, हे तू बिफोर आफ्टर करून पण दाखवू शकली असतीस की बाबा हे आम्हाला असं घर मिळालं होतं, ह्याचं हे आम्ही असं केलं. पण तू ते न दाखवता हे काम होतं हे तर तू आत्ता म्हणजे या 2 दिवसाचं हे काम होतं. हे 2 दिवसाच्या कामासाठी तू इतकं रखडवून ठेवलंस. तू म्हणाली की एक काम बाकी आहे, ते चाललंय, त्याची प्रोसेस चालू आहे, पण हे काम असूच शकत नाही कारण हे तर काहीतरी ऑलटुगेदर डिफरंट काम आहे. आणि त्याचा म्हणजे घराशी तसा संबंध असला तरी तसा संबंध नाही आहे. त्याच्यामुळे तू बाकीच्या घराची जे मेन घर आहे त्याची तर टूर देऊ शकतच होतीस. उगाचच काहीतरी आपलं टाळाटाळ करायची की काय, की एक कॉमेंट आलेली, तसं तर नाही आहे की तू बाकीच्या रूम्स काही भाड्याने वगैरे दिल्यास गपचूप आणि म्हणून तू त्या दाखवू शकत नाही आहे. कारण तुझा पण ॲक्सेस आम्ही तिथल्या तिथेच बघितला आहे.
तुम्हाला पण आम्ही कधीच असं म्हणजे भलेही आम्हाला त्या रूम्स वगैरे नाही दिसल्या, पण तुम्ही तिथल्या तिथेच घुटमळत होतात. तर मला तर असं वाटतं की ॲटलिस्ट ज्या रूम्स आहेत, ज्या घराच्या ॲक्च्युअल रूम्स आहेत, त्याच्यामध्ये तरी तुम्ही तेवढे वावरता का, किंवा त्याचा काही तेवढा उपयोग आहे का? तर ही ॲडिशनल रूम तुम्ही आणि काहीतरी काढली आहे, बांधताय सनरूम. बिकॉज जे आहे तेच आपल्या वापरात येत नाहीये, तर ॲडिशनल कशाला, उगाचच. ह्याला म्हणतात अति करायचं. नाहीतर मग मण्यारचं काही ना काहीतरी असेल. हां, ते असू शकतं हां, मात्र म्हणजे मण्यारची फॅन्टसी असू शकते. मण्यारच्या इच्छापेक्षा त्याच्या फॅन्टसीज जास्त आहेत. तर मण्यारला असं वाटलं असेल की आपण इथे सनरूम काढू आणि मग मस्त मोकळ्या हवेत, प्रकाशात मजा येईल. आता मुली पण चालल्या आहेत, तर काहीतरी वेगळं. या रूम्स वगैरे, तर प्रत्येक रूमची तर आपण चव चाखूच, पण त्या व्यतिरिक्त हे काय मध्येच हिच्यासारखं झालं आपली कोण बोचूमन, त्या व्यतिरिक्त आपण ह्या सनरूममध्ये पण काय मजा येईल असं काय काय बघतो म्हणणार, आणि काय काय असं प्लॅन करतो वाटतं. कारण सगळ्या गोष्टी त्याच्या भोवतीच रिव्हॉल्व होतात. म्हणजे त्या गोष्टीच्या, त्या एका कम्फर्टच्या भोवतीच सगळ्या गोष्टी रिव्हॉल्व होतात. मण्यारच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, त्याची स्वप्न हे कम्फर्टच्या भोवतीच फिरतात. सगळं कम्फर्टशी रिलेटेडच आहे. आणि इतक्या दिवसामध्ये, इतक्या महिन्यांमध्ये ते झालं नाही. पण मुली ट्रिपला जायच्या आधी झटपट पटापट वरांदा घरके अंदर असं त्याने पटापट करून घेतलंय. ते का माहिती आहे ना मंडळी, सुट्टी घेतलेली काल, प्रोग्राम झालेला दिसते वारांदामध्ये, एक स्वप्न पूर्ण. मला तर इथून जावंसंच वाटत नाही. हे काम चाललंय ना, तर मी म्हटलं की मला इथेच बसावंसं वाटतंय, मला काम आहे, किचनमध्ये पण जायचं आहे, पण मी इथून हलतच नाही. इतकं भारी वाटतंय ना. तर मी मण्यारला तेच म्हणाले की मला इथून जावंसंच वाटत नाही आहे. तर मण्यार म्हणाले की बरोबर आहे बोंबल, होतं असं होतं. तर ते असं सांगत होते. आणि तेच बरं झालं ना आपण तिथे ती गाडी लावली आहे ना. उगाचच काहीतरी अशी स्टाईल आणि काहीतरी याचं आपलं कॉन्व्हर्सेशन, आणि आम्ही कसे बघा एकदम एकदम भारी आहोत, आणि काय आमचं डीप कॉन्व्हर्सेशन चाललं आहे, आणि कोण कोणास म्हणाले काही उगाचच आपलं बकवासगिरी करायची, तिथे कॅमेरा लावायचा आणि काही बडबडत सुटायचं. जा ते काय तिथेच राहणार आहे, तो वरांदा काय पळून नाही जाणार आहे. आणि काल खूप छान प्रकारे बड्डे झाला. म्हणजे असा छोटासाच बड्डे केला, पण खूप छान झाला नाही का. आणि आम्ही करणारच होतो, पण ते पावसामुळे आणि ते सगळं असं वेदर होतं, त्याच्यामुळे मला इथे नाही करता आला. नाही तर आम्ही गार्डनमध्ये करणार होतो असा विचार केला होता. पण छान झाला नाही का. काय छान झाला बड्डे. काय होतं त्या बड्डेमध्ये, म्हणजे कोणीतरी ॲप्ट कमेंट केलेली, की असं सामूहिक विवाह असतं ना, तसा सामूहिक बड्डे होता लिटरली. म्हणजे हे लोक जेव्हा खात होते ना, तेव्हा कोणाचा तरी दुसऱ्याच्या बड्डेचं क्लॅप्स आणि त्या बड्डेचं वगैरे ते हॅपी बड्डे आणि ते सगळं बोलणं आणि केक कटिंग चालू होतं. म्हणजे असे लिटरली असे 7-8 टेबल होते, आणि प्रत्येक टेबलवर 1 बाय 1 बड्डे चालू होते. आणि ते गेमिंग पण काय, ते फक्त एकच काहीतरी एक ते जम्पिंगवालं ते एक होतं, त्याच्यावरच तेवढंच काहीतरी खेळायचं झालं. म्हणजे इतका स्वस्तातला बड्डे होता तो. म्हणजे केकवरून वगैरे तर आपल्या लक्षातच आलं. साधा तो केक पण यांनी एक छानसा असा कस्टमाइज केक मागवण्याची यांनी तेवढी पण तसदी घेतली नाही. आणि ओवाळलं पण नाही या बाईने. कोणीतरी हिला कॉमेंट केलेली, ही म्हणे की मी ओवाळलं होतं, पण गडबडीमध्ये घाईमध्ये मी दाखवलं नाही. असं होऊच शकत नाही. आणि कसली घाई गडबड, तुला तर काहीच करायचं नव्हतं की तुला कुठे जाऊन केक पण आणायचा नव्हता, काही नव्हतं. तुला 2दा कपडे बदलायला, तुझा बड्डे नसताना सुद्धा फालतूमध्ये तू तयारी, मी काहीतरी आवरण्यासाठी कपडे घातले होतेस. त्या मुलीला अवतारात ठेवलेलं, कोणाला आवरलंस काय माहिती, मण्यारला आवरलंस का, तर काय करत होती काय माहिती. पण औक्षण नाही केलं या बाईने. ते फालतू स्वतःचं आवरण दाखवलं नसतंस, आणि औक्षण दाखवलं असतं ना, जास्त बेटर झालं असतं. आम्ही तुझ्या कुठल्याही बोलण्यावर विश्वास ठेवत नाही, हे तुला चांगलंच माहिती आहे. त्याच्यामुळे जे पण काय आहे ना, ते दाखवत जा, आणि विथ डेट टाईम सगळं काही मोबाईलवर दाखवत जा. त्याच्यावर पण नुसतं शाब्दिक ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही, समजली का. ह्याच्या पुढे लक्षात ठेव, जास्त शहाणपणा नको. आणि लेट मी टेल यू व्हेरी फ्रँकली अँड एकदम म्हणजे खरं जे सत्य आहे, मला खरं बोलण्याची बिमारी आहे. तुला खोटं बोलायची बिमारी आहे ना, मला खरं बोलायची बिमारी आहे.
एकदम बकवास, म्हणजे एकदम बकवास, इतका बकवास बड्डे, इतका फालतू बड्डे, इतका म्हणजे आपल्या मुलांवर अत्याचार मी कधीच बघितला नाही. म्हणजे तुझ्या नवऱ्याचा बड्डे बघ, तू काय सोहळा केलास आणि त्या मुलीचं बघ साधं गिफ्ट पण नाही दिलंस तिला. आता काहीतरी मी नंतर देणार आहे, तिचं राहिलं होतं आणि मग ह्याच्यासाठी आम्ही वाट बघत होतो, ते वारांदासारखं काहीतरी घेऊन आले ना, खराट्याने झोडेन मी तुला, हे लक्षात ठेव, समजलं ना. हां, फालतूगिरी. कारण प्रत्येक गोष्टीची ना किंमत तेव्हाच असते. मग मण्यारला का नाही नंतर दिलंस गिफ्ट? आत्ता जर तू गिफ्ट घेऊन आलीस तर अजिबात ते मान्य होणार नाही. त्याचा अर्थ हाच होतो की आम्ही सांगितल्यावर त्या मुलींना भीक मिळते तुमच्याकडनं. स्वतःच्या आईवडिलांकडनं भीक गोळा करतात, त्या दया मागतात, जेव्हा की त्यांचे पैसे हे आईवडील खाऊन मजा मारतात. मेल्याला त्याला ते शूज दिले तरी अजून काहीतरी पाहिजे होतं, त्याचे तर वेगळे टँट्रम आहेत, लाज पण नाही वाटत. कोण रे, कोण तो? कोणीतरी कमेंट केलेली की तू लकी आहेस ताई, तुला असा मण्यासारखा नवरा मिळालाय आणि तुझ्या मुलींना त्याच्यासारखे वडील मिळाले आहेत, तर खरंच खूप चांगले वडील आहेत आणि हे ते. हो का? देव करो तुमच्या पदरी पण असाच पोरगा येऊ दे. त्या काकूंना विचारा जाऊन कधीतरी दुःख असला मुलगा नालायक असल्याचा, त्या सांगतील जास्त तुम्हाला. आणि खरंच तुम्हाला असं वाटतं ना तुमच्या पदरात अशीच संतान येऊ दे, नाही तर जी असेल ना ती अशीच वागू दे तुमच्याशी. तो बर्थडे पार्टी पण कॅन्सल केली म्हणते. इतकी खोटारडी बाई आहे, इतकी खोटारडी बाई आहे की त्या दिवशी तर म्हणत होती, आदल्या दिवशी व्हिडिओ टाकलेला की आपल्याला झासा देण्याचा प्रयत्न करत होती, आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत होती की बाबा मी घरातच करणार आहे बर्थडे पार्टी. मग हिला असं वाटलं आपण काहीतरी असं बोलू की ही काय आता परत काहीतरी हिची फालतू रिकामी पाणीपुरी वगैरे काहीतरी करणार वाटतं आणि घरातच कटवणार, आणि मग ही असं दाखवणार की अरे नाहीच, टुक 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 टुक, मी तर बाहेर केली. पण हिचाच पचका झाला बावळ्यात. त्यापेक्षा घरात केली असतीस तर बरं झालं असतं. पहिली गोष्ट तर आम्ही काही तुझ्याकडनं एक्सपेक्टच करत नाही. आम्हाला तर वाटत होतं की तू असंच काहीतरी करणार म्हणजे, आणि तू खरी उतरलीस आमच्या काय म्हणतात गेसवर. जे आम्ही गेस केलं होतं ना त्याच्यावरती तू खरी उतरलीस. एकदम बत्थड, एकदम फालतू थर्ड क्लास बर्थडे पार्टी केलीस. पार्टी कसली, फक्त काय माहिती काय होतं ते, पार्टी पण नाही म्हणता येते त्याला. व्हॉटएव्हर जे पण काही होतं ते भीक घातलीस. तर आणि राहिला प्रश्न तुझं ते घरी करण्याचा वगैरे, तर तू मग का एका ह्याच्यामध्ये तू म्हणतेस की मी 5 दिवसापूर्वीच, आम्ही 5-6 दिवसापूर्वीच हे बुक केलं होतं. मग जर तू बुक केलं होतंस तर तू आदल्या दिवशी का म्हणत होतीस की आम्ही घरीच करणार होतो पण मग आम्ही कॅन्सल केलं वेदरमुळे कॅन्सल केलं? तर मग 5-6 दिवसापूर्वी तू का बुक केलंस? हां, जास्त शाणी बनते, खोटारडी. इतकी खोटं बोलते की हिचं स्वतःलाच काहीतरी, हिला असं वाटतं नवीन दिवसाची नवीन सुरुवात म्हटल्यावरती मागचं सगळं पुसलं गेलंय. आज नवीन खोटं बोलायचं, मग नवीन खोटं अंडे नव्याने पचवणार, हे यांचं रुटीन झालेलं आहे. अंडे पण तसेच ट्रेन झालेत की कालचं विसरायचं, आजचं नवीन खोटं एक्सेप्ट करायचं. तर मी खरोखर ना थोबाड फोडेन एकेकाचं, इकडे आलात ना उचकटून. खरंच सांगते मी, ह्या बाईबद्दल आहे ना काही नाही, फालतू काही बोलायचं नाही, इथे येऊन काही सांगायचं नाही की असं आणि तसं, आणि काही एक ब्रॉ पण नाही काढायचं, नाही तर तुमची ब्रॉ फाडून बस चल निकल ऑडियन. मला मुख्यत्वे करून का चीड येते माहिती आहे की म्हणजे हे अंडे तर स्वतः तर अंडे आहेतच, पण दुसऱ्यांवर जबरदस्ती करतात की बाई तुम्ही पण अंडे व्हा, तुम्ही पण ऐकू नका, बघू नका, आणि काय नाही तुम्ही पण ते गांडी भक्त व्हा. आम्हाला नाही व्हायचं भाई, तुम्ही आहात ना गांडी, तेवढं बस झालं. त्या मुलीला सुकट खाऊ घातले आणि म्हणते की झिंगे पाहिजे. केव्हापासून मागे लागली होती, मग मी तिला आज दिलं तर ती खाते आणि ती मस्त एन्जॉय करते हे ते. अरे तुला लाज वाटली पाहिजे, लाज. म्हणजे तेवढं तरी दॅट वॉज द मिनिमम एक्सपेक्टेशन. अरे किती वेळा ना, म्हणजे मी बोलली ना ही बाई बिलो आहे एकदम, म्हणजे हिचं आपण इमॅजिनच नाही करू शकत हिचं वागणं. तेवढं तरी हवं होतं, तेवढं तरी आपल्या मुलीला नॉनव्हेज आवडतं तर त्या दिवशी तिला स्पेशल म्हणून तिला काहीतरी करून तरी द्यायचं होतं. एक वेळ तिने बाहेर खाल्लं, एक वेळचं तू तिला चांगलं व्यवस्थित तिच्या आवडीचं झिंगे त्या दिवशी करून द्यायला तुला काय झालं होतं? हां, ती दुसरी आहे, ती तर व्हेज आहे, तिला तर वडापाववरच कटवत असते ही वडापाव मम्मीची मुलगी. बघा त्या वडापाव करून, आणि हिला तर ॲटलिस्ट तेवढं तरी द्यायचं, ते पण नाही दिलं. म्हणजे इतकं बेसिक पण नाही हिला करता आलं.
आत्ता केलं आणि लाज पण नाही वाटत हिला सांगायला की ती किती दिवसापासून मागे लागलेली. तिला का किती दिवसापासून मागे लागावं लागतं? मण्यार आज बोलला तर लगेच संध्याकाळी, म्हणजे काल रात्रीच्या रात्री ही बाई काय ते डाळ बीळ भिजत घालते, दुसऱ्या दिवशी ते सांडगे सुकत घालते, मग ते वाळतात, मग त्याची भाजी करून, म्हणजे 24 तासाच्या आत मण्यारची इच्छा पूर्ण होते. मग मुलींना का तुझ्या मागे लागावं लागतं? कसले आहेत रे बाबा, अशी कसले पॅरेंट्स आहेत हे, कुमाता आणि कुपिता. आणि ती मुलगी बाबा ती व्हेजिटेरियन आहे, मग तिला तिथे काय खायला, तसं तर ते लोक देतात, पण तिला नाही जमलं, तिला नाही आवडलं एखाद्या दिवशी, तर म्हणून मी तिला हे करून देते. किती ग बाई काळजी, किती काळजी ग बापरे. तुझं तर ते नेहमीच आहे का, ते लाडू बनवायचे, चिवडा बनवायचा, चिवडा लाडू मास्टर. बघा तेव्हा त्याच्या पलीकडे तर तुला काही जमतच नाही. आणि ठीक आहे ना, लहान आहेत ते अजून, आतापासनं कसलं त्यांना काय तयार करते का त्यांच्या फ्युचर माण्यासाठी, फिटबीट काहीतरी करून ठेवते, कारण हिला चांगलंच माहिती आहे की कसं रिझवायचं आहे. त्याच्यामुळे त्यांना पण रिझवण्यासाठीच, म्हणजे तेच आहे, त्या मुलीचा जन्मच त्यासाठी आहे, रिझवा आणि मस्त ऐश करा, हेच आहे. तर तिला काहीतरी असं घरातलं आणि ते, नाहीतर किती ऑप्शन्स आहेत बाहेर, पण हेल्दी ऑप्शन मिळतात. असं पण नाही की जंकच मिळतं, चांगले चांगले पण तेच आहे ना. खर्च काय बोलली मी तुम्हाला, असाच पैसा खेचतात ते लोक, असाच हळूहळू हळूहळू करून असाच मग त्याचा वरांदा येतो आणि काय काय येतं. कळलं मंडळी, हेच आहे, हीच टॅक्टिक आहे. तर ते लाडू, आणि ते लाडू काय तर म्हणे की आता मी हे साईज करते, एक साईज म्हणजे एक एवढा खाल्ला ना, आणि याच्यावर दूध पाणी असं प्यायलं तरी पोट भरून जाणार, एकदम मस्त पोट, एकदम काही हरकत नाही. मग एवढं आहे ना, एक लाडू आणि त्याच्यावर पाणी पिलं तर पोट भरून जातं. तर त्या ना, तो आहे ना तुझा त्याच्यावर ठूस ना, त्याच्यावर 2 ठूस, एक वरून ठूस, एक खालून ठूस, आणि त्याला ना पाणी घाल, दूध घाल, काय ते नागाला द्यायचं ते दे, कुठचं पण दूध दे, आणि त्याला सांग झोप, मला पिरियड्स आहेत, मला त्रास होतोय, आज हेच खा पोटभर आणि झोप, बघ झोपतो का. मोठी आली शाणी सांगते, म्हणजे सगळं ह्या मुलींना काही वाटेल ते ही बाई बोलते, काही त्यांना लागू होतं. ह्या घोड्या दीडशाण्या मण्यारला युजलेस, ह्याला काय नाही, ह्याला काय म्हणून ही बाई अशी चढवते, त्या चढवून घ्यायचं काय हिला एवढा शौक आहे, मला तेच कळत नाही. नुसतं आपलं काय बोलेल त्याला काय, म्हणजे तुझ्या जिभेला काही हाड हाड म्हणे, हे खायचं पाणी प्यायचं आणि झालं. त्याच्यातले तर मला वाटतं 10 लाडू तर घरातच खाल्ले या लोकांनी, तिथल्या तिथे 4 लाडू खाल्ले होते हिच्या बोलण्याप्रमाणे. ते वळतानाच आधी तोंडाला पाणी सुटत होतं हिच्या, तोंड बघा तिचं, आवंडे गिळते, मचमचानी काय ते तोंड करते, एक तिला कंट्रोलच होत नव्हतं. ते कसं तरी केलं, ते लाडू बांधल्या लगेचच एक खाऊन मोकळी झालेली. मी आता टेस्ट केला, खूप 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 भारी झाल्या. ह्यांनी पण एक खाल्ला, मण्याने पण खाल्ला. हो छान झाले, भारी आहे, एकदम मस्त, हो ना. सगळ्यांनी खाल्ले, म्हणजे ह्यांनी मुलींनी एक खाल्ला, हिने एक खाल्ला, मण्यारने 2 खाल्ले, म्हणजे 5-7 लाडू तिथेच फस्त झाले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणाली, मुली आता स्कूलला निघाल्यात, नाश्त्याला त्यांनी दूध आणि एक लाडूच खाल्लाय, आणि थोडे मी फेरीला पण दिले आहेत घेऊन जायला, आणि थोडे घरात पण ठेवले आहेत आम्हाला खाण्यासाठी. अरे भाई, असे किती केले, दिसले तर नाही एवढे केलेले, आणि त्याच्यातले किती खाल्ले, किती ठेवले, किती दिले तिला, काय माहिती काय कॅल्क्युलेशन आहे रे बाबा. 5 लाडू दिले असतील दिवसाला, एक खायचा, पाणी प्यायचं आणि झोपायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकीने एकदम एक व्हॅलिड पॉईंट पुटअप केला होता की नटची ॲलर्जी वगैरे जनरली असं स्कूलमध्ये वगैरे अलाउड नाही करत, कारण जेव्हा तुम्ही पिकनिकला किंवा ट्रिपला वगैरे जाता तेव्हा इतर मुलंही असतात. सो तुम्हाला फूड असं कॅरी करायचं असतं जे सगळे खाऊ शकतात, जे ॲलर्जिक नसलं पाहिजे, कारण मग तुम्हाला खाताना बघून कोणाला तरी खाण्याची इच्छा होऊ शकते. आणि जर टीचरच्या नकळत वगैरे काही कोणी शेअर केलं, शेअरिंग इज केअरिंग ह्या उक्तीखाली कोणी शेअर केलं आणि त्याचे काही ॲडवर्स इफेक्ट झाले तर ते टीचरच्या आणि स्कूलच्या अंगाशी येऊ शकतं. मग हे कसं काय, कारण का ज्या व्यक्तीने माझ्याबरोबर ही गोष्ट शेअर केली आणि ती गोष्ट मी इतर लोकांबरोबर पण कन्फर्म केली, तर ते स्वतः युरोपमध्ये आहेत, व्हेरियस कंट्रीजमध्ये, देन फ्यू आर इन US, आणि इवन इथे सुद्धा इन UAE ॲज वेल. इथे रेस्टॉरंट्समध्ये वगैरे पण किंवा मुलांना पण विचारलं जातं, स्कूलमध्ये पण विचारलं जातं की
आर दे ॲलर्जिक टू एनी ऑफ द लाईक फूड हॅबिट्समध्ये काही आहे का, स्पेशल काही आहे का, कुठली केअर घ्यायची आहे का, नटची ॲलर्जी आहे का. तर हे म्हणजे एकदम बेसिक गोष्टी आहेत. तर ह्याच्यामध्ये कसं काय अलाव केलं, काही लपून छपून खाणार चोरटीसारखी, कारण भुरटी आईची पोरगी आहे ना, म्हणून ते पण शिकवलं आहे की कसं लपून छपून आपल्या बेडवर वगैरे चादरीत बिदरीत घुसून असं गपचूप खा, खोटेपणा करायला. आणि काय ते सर्जिकल ग्लोव्ज घालते आणि ते घालते आणि त्या वेलाने पण एकदम विचारलं सरप्राईज होऊन. तिला पण असं वाटलं हे काय आता नवीनच, आता हळूहळू मुली मोठ्या होत आहेत तसं तसं त्यांना कळत आहेत हिची नाटकं. तर तिने पण विचारलं हे काय, तर म्हणते की मी हे दुकानातनं घेतलं आहे, हाताला चटके लागतात ना बाबू म्हणून घेतलं मी. हाताला काय एका हातालाच चटके लागतात तुझ्या, एका हातामध्ये ग्लोव्ज घातलेला आणि दुसऱ्या हाताने अशीच वळत होती लाडू, आणि ज्या हातात ग्लोव्ह घातला नव्हता त्या हाताने जास्त करून म्हणजे तो हात जास्त वळत होता. तर म्हणजे तू लोखंड आहेस ना, लोखंडा पार्वता, की तुला गरजच नाही आहे, तुझा हातच एवढा लोखंडी आहे, काय गरज आहे. बघ ना, तू स्वतः बघ, ज्या हातात तू ग्लोव्ह घातलाय तो हात किती तू यूज करतेस आणि दुसरा हात किती यूज करते. म्हणजे तुझा एवढा तगडा हात, काय गरज आहे तुला ग्लोव्सची वगैरे, पागल. काय नाही, तुझी सगळी नाटकं आहेत ती पकोडेबाईचं बघून करते ना. पकोडेबाईच्या ना पची पण लायकी नाही तुझी, समजलं ना, पीची पण नाही. पी तिचं पी, पागल कुठची, काय करत असते नाटकी. तिचं बघ, तू करून दाखवलंस ना बोंबाड, मी काय पण हरेन. पण सगळं स्क्रॅचपासून तिच्यासारखं करून दाखवायचं, सगळं व्यवस्थित असं. तिच्यासारखी नाही, मी थकले, मी दमले. आज लाडू केलं, दुसऱ्या दिवशी लगेचच आजच्या व्हिडिओमध्ये लगेचच त्याच्यानंतर गुटली मारली आणि नंतर मग आज आली आणि आज लगेच म्हणते की मी दमले, कदाचित मी काल लाडू केले ना त्याच्यामुळे मी दमले असेल. लाडू केले म्हणून दमले, मग नाही करायचे होते, आणायचं होतं. सगळंच कसं मिळेल तुला, करायचं पण आहे, पैसे पण वाचवायचे आहेत, आपली महानता पण दाखवायची आहे. अंड्यांना कसं मी एक एकदम आदर्श माता आहे, कुमाता आहे, ते पण दाखवायचं आहे. तर सब कुछ नहीं मिलेगा बोंबाड़, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. और तू तो सिर्फ खोती रहती है, तूने पाया तो कुछ भी नहीं है. जो तुझे लगता है ना तूने पाया है, उसे पाना नहीं कहते. तूने जिंदगी में सिर्फ खोया ही खोया है और बस खोती ही रहेगी तू. और जब तुझे पता चलेगा ना तभी बहुत देर हो चुकी होगी. एका बाईने तिला त्यावरूनही कमेंट केली आहे की सारखं सारखं मी दमले असं म्हणू नये ग. हे सगळेच करतात असं, एवढं तर काम सगळेच ह्या वयामध्ये करतात. आपण आपल्या संसारासाठी करतच असतो. त्याला म्हणते की मी नेहमी कुठे म्हणते, मी कधीच असं म्हणत नाही मी दमले वगैरे. किती खोटं, बापरे, दमले, थकले. अरे माझे पॉडकास्ट गवा आहेत, माझे पॉडकास्ट, आणि तू काय म्हणते मी कधीच म्हणत नाही, कधीच असं बोलत नाही. किती बापरे, धादांत इतका रोग हिला म्हणजे भिनलाय. हा आता क्रॉनिक डिझीज झालंय हिला, डिझीज, रोगाचं रूपांतर डिझीजमध्ये झालंय हिच्या. खोटं बोलण्याचं हिच्या नसामध्ये, हिच्या रक्तात उतरलंय. कारण आता धडधडीत ही खोटं बोलते. आत्ता बोलून म्हणते की मी नाहीच, आणि तू म्हणते मी एवढी दमते, तर मग तू फिट कशी ग? हा, फिट्टम फाटेस तू, फाटणार आता टरा आणि फरा. उगाच नाही तू जिम लावलीस. बापरे, त्या दिवशी हिने फोटो, ज्या दिवशी गुटली मारली ना त्या दिवशी हिने फोटो टाकले होते. काय माहिती लगेचच कार्यक्रम सुरू केला. तर बापरे, बोंबाटा बघायचा, बोंबडाचा बोंबाटा अक्षरशः म्हणजे असा लटकतंय. आणि हात तर बघा, हातावर अक्षरशः ते पूर्ण असे हे आलेत, ते स्ट्रेच मार्क आणि पूर्ण असे डबल टायर्स असे हातामध्ये दिसत आहेत. आणि मी फिट म्हणे, मी फिट. तेच बघूनच मण्यार म्हणाला असेल की अभि तुझमें वो बात नहीं रही बोंबाड, अभि तुझमें वो बात नहीं रही बोंबाड, मजा नाही येत मला म्हणून लगेच असं कसं मण्यार म्हणाले. मी म्हणाले ठीक आहे मण्यार, काही हरकत नाही, मी जिम करून परत फिट होईन. म्हणून ती आता स्वतःला समजवते, मण्यारला येडा बनवते, त्याला समजवते. अरे तो सगळीकडे बघून आलाय, त्याला तू कुठल्या अँगलने फिट नाही वाटत. तू किती वेळ बोलली ना मी फिट आहे, तू फिट्टम फॅट आहेस. त्या दिवशी टॉप पण घालून बसलेली अशी झिपवाला, म्हणजे फक्त ती झिप उघडली की काम झालं. मस्त ना. मण्यार पण थकतात ना, म्हणून मी त्यांना जास्तीत जास्त म्हणजे जितकं त्यांना कमी काम लागेल त्याचा मी प्रयत्न करते. असं नाही की ते मदत नाही करत, पण त्यांना स्वतःचे पण कामं असतात ना.
लगेच निठलला मण्यार कोणी म्हटलं की लगेचच येतो मण्यार. तर मण्यार दी ग्रेट, मण्यार दी ग्रेट, मण्यार गो खुश हुआ, मण्यार गो खुश हुआ. आणि करेक्ट 8 वाजलेत, एक्झॅक्ट 8 वाजलेत असं नाही, राईट टाईम 8 वाजलेत. आता वाजलेत 8, राईट टाईम 8 वाजलेत. राईट टाईम मी इतके दिवस ऐकते, म्हणजे ही प्रत्येक वेळेला असं म्हणते की आता राईट टाईम वाजलेत, आता राईट टाईम. मला कळायचंच नाही हा नेमका कुठला शब्द आहे. मग नंतर मला कळलं की हिला म्हणायचं असतं एक्झॅक्ट, म्हणजे डॉट. आता 8 वाजले तर ही म्हणजे काही वाजले तर एकदम करेक्ट टाईम म्हणते, करेक्ट टाईम. कारण ही कधी कधी करेक्ट टाईम नाही सांगत ना, रॉंग टाईम सांगत असते. म्हणून बऱ्याच वेळेला म्हणून ही सांगते की आता मी खरं सांगते, आता करेक्ट टाईम झाला आहे. नाही तर इतर वेळेला करेक्ट नसतो, इनकरेक्ट टाईम. मी तुम्हाला काय पण येडा बनवत असते, असं स्वतःच कबूल केलं हिने. येडी बोंबाळ. सिंकचं पाणी पिते आणि जरा पण बापरे हायजीन नावाचा प्रकार नाही आहे. लिटरली म्हणजे ती या बाईने जिममधनं येऊन कपडे बदललेच नाही, त्याच कपड्यामध्ये दिवसभर होती. अक्षरशः तेच कपडे घालून त्या वेलाची बॅग पॅक केली, जेवण बनवलं, सगळं काही त्याच्यातच. म्हणजे ते येऊन ॲटलिस्ट हातपाय धुवून कपडे तरी बदलायचे. बोंबाड किती ते फिगर दाखवत फिरणार. आता काय ते, आता कोण ते, कशाला? त्या मण्याला काही नाही, त्याला कसंही काही चालतं, त्याला मिळाल्याशी मतलब. त्याच्यामुळे तू कशाला एवढं त्याला काय, म्हणजे मला कळतच नाही या बाईचं. आणि कसलं ते म्हणजे किती ते असतं ना, अक्षरशः म्हणजे म्हणतात की जिम इज द मोस्ट अनहायजेनिक नाही म्हणता येणार, पण खूप लगेच इन्फेक्शन किंवा या सगळ्या गोष्टी होण्याचे चान्सेस असतात. कारण तिथे आपण आपला घाम गाळतो, त्याच्यानंतर हजारो लोकांचे हात लागतात. सो तिथून आल्या आल्या पहिले आपण फ्रेशन अप व्हायचं असतं, ते इट्स द बेसिक थिंग. पण ही बाई नुसतं जाऊन आली लगेचच, तसंच काय त्याच्यातच अख्खा दिवस वावरत होती. बाप रे बाप, हॉरिबलच आहे सगळं. बघावं ते नवलच आणि बोलावं तितकं कमी. आणि राहू द्या बोंबाड, आता खूप आठवण येणार, मला खूप असं त्यांचं ते असताना तुम्ही काय उजेड पाडताना ते बघितलंय. आता तर तू मन में लड्डू फुटा आहे, ते मन में लड्डू भी फुटा और ढेकर में भी फुटा. त्या दिवशी तर अक्षरशः म्हणजे ती वेलाला घेऊन चाललेली ना तिच्या फ्रेंडच्या बड्डे पार्टीला, तेव्हा तिने लिटरली ऑन कॅमेरा ढेकर मारलाय. आणि बोलता बोलताच ढेकर मारून असा 2 मिनटं सायलेन्स पॉज आणि नंतर कंटिन्यू केलं आहे बोलणं. असली हॉरिबल बाई आहे. म्हणजे ढेकर आणि काय काय करत असेल ते काय कळणारच नाही, सगळं सारखंच वाटेल. तर तुला काय कोणाची आठवण येत नसते. हां, आठवण आलीच तर तुला ह्या गोष्टीची येईल की अरे यार, आता आपल्याला हे करायला मिळालंच नसतं आणि आता किती मजा येते. हो ना मण्यार, खूप भारी वाटतंय ना. कोणी नाही आहे आपल्याला बघणारं, कोणी नाही आहे आपल्याला काही मध्येच डिस्टर्ब करणारा. आता आपल्याला कोणी डिस्टर्ब नाही करणार. तू मेरा, मैं तेरे, दुनिया से क्या लेना. तू मेरा, मैं तेरे, दुनिया से क्या लेना. So that's it for the today's podcast मंडळी. I hope all points covered. See you in my next podcast tomorrow with another character. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.